तर नमस्कार मंडळी, सादर आहे आणि तुमच्यासमोर आणि परत आलेलो आहे एक नवीन रेसिपी घेऊन. नवीन म्हणजे तुम्हाला ती रेसिपी माहीतच असेल, पण आम्ही कशी करतो ते तुम्ही बघा. तर मॅडम आमच्या फोडत आहेत खव्याचं पाकिट. खव्याचं पाकिट फोडत आहेत म्हटल्यावर तुम्हाला कल्पना आलीच असेल की आज काय मेनू आहे. तरीसुद्धा आपण त्यांच्या तोंडून ऐकूया काय मेनू आहे. चला तर मॅडम, आज करणार आहे काय? स्पेशल शेवयाची खीर. शेवयाची खीर. ओके. त्यासाठी आपल्याला पातेल ठेवायचं आहे स्टीलचं. स्टीलचं पातेलं पहिला ठेवून घेतले. पातेलं म्हणजे भांडं म्हणा. माझ्याकडे काय वेगळे वेगळे भांडे नाहीत. माझ्याकडे जे घरी उपलब्ध आहेत तेच तेच भांडे. करतोय. हां, नाहीतर मला लोक कमेंट करतात की ते नॅरलॅकची भांडे आण, काळी भांडी वापर. हां. तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे तूप. तुपामध्ये काजू, बदाम, मनुक आणि पिस्ता घालायचा आहे. चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. तुपामध्ये सगळं भाजून घ्यायचं. चांगलं. हां, याला काय काजू, बदाम, पिस्ता, मनुके म्हणजे आपल्या घरात जे अवेलेबल आहेत ते. हा, यात आपण केसर सुद्धा घालू शकतोय. माझ्याकडे काय ते अवेलेबल नाहीये. हां, मी माझ्याकडे जे सामान आहे त्याच्यासोबतच करतो. तर हे भाजून कसं घ्यायचं, किती म्हणजे काय, कसं शिजवायचं, काय फुलतात ते फुलत्यात? काजू बदाम फुलतात. तरी किती मिनिटं लागेल? किती 1 मिनिट भर लागते फक्त अच्छा, फ्राय करायला 1 वगैरे. मिनिटात तरी. आता टाकल्या तुम्ही बघितल्याला की कसं होतं आणि आता कसं फुललंय बघा ते. हां, जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा 1-अर्धा चमचा घालू शकताय. तर हे बघू शकता असं लालसर झाले. हे असं लालसर झालेलं आहे. आता हे आपण भाजून घेतलेलं आहे तुपात. काढून घ्यायचं. हां, तर ह्यात आपण घातल्या जातात शेवळ्या पण तुपामध्येच भाजून घ्यायच्या. अच्छा. शेवळ्या पण आपल्या तुपामध्ये आता भाजणं चालू आहे आपलं. यामध्ये काळं काय पडलंय म्हणशीला तुम्ही, तर ते पिस्ता आहे. अच्छा. आपण काजू बदामचं ते भाजून घेतलंय की नाही, तेच थोडं राहिलेलं त्यामध्ये. ओके. स्टीलचं पातेलं असल्यामुळे ते पूर्ण आलं नाही. आता ह्याला म्हणजे कसं भाजून घ्यायचं? असं लालसर मध्ये. लालसरमध्ये. फुलतंय हे पण जरा लालसर भाजून घ्यायचं. तर मंडळी, तुम्हाला आम्ही अशा रेसिपी केलेल्या आवडतील. त्या फक्त तुम्हाला रेसिपीची माहिती पाहिजे असते. म्हणजे आम्ही जसं सांगतोय त्या पद्धतीने तुम्हाला आवडतं की फक्त रेसिपी असं पाहिजे तुम्हाला, ते नक्की मग आम्हाला कमेंट करून सांगा. कसं आहे, आम्ही ह्यातून काय करतोय की जरा खेळीमेळीचं वातावरण आमच्या घरात कसं असते ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे नुसताच ब्लॉग करत नाही, तर त्यात काहीतरी रेसिपी वगैरे असतात किंवा काहीतरी इन्फॉर्मेशन किंवा इन्फॉर्मेटिव्ह आपलं माहिती असतात. आणि आम्हाला असंच आवडतं, लोकांना काहीतरी आपल्या ब्लॉगमधून गेलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्यामुळे ब्लॉगमधून सुद्धा आम्ही रेसिपी शेअर करत असतो. आणि रेसिपी करण्याचा आमच्या मॅडमचा हातखंडा आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर आता हे भाजून घ्यायला लागल्यात शेवया. आणि शेवयाची खीर तर नाव भाजल्यात. ठीक आहे. तर आता भाजून घेतलं काय करायचं? काढून घ्यायचं. अर्धा लिटर दुधाची खीर करायचं आहे आपण. अर्धा लिटर दुधाची खीर करायची आहे आपण. आणि त्यात हे आपलं दूध अर्धा लिटर आहे. अर्धा लिटर भांड्यात आपण दूध टाकलेलं आहे. दूध ठेवायचं. दूध खिरीत वापरताना गरमच वापरायचं. ओके, ही सुद्धा टिप्स महत्वाची आहे. गार दूध वापरायचं नाही आपण. आपले पदार्थ हे आता आपण भाजून घेतलेले असतात गरम, त्यामुळे गरम मध्येच घालायचं. त्यामध्ये लगेचच आपल्याला दुधातच खवा घालायचा आहे. ओके. 1 वाटी खवा, म्हणजे अर्धा लिटरला मी इतका खवा घेतला. 1 वाटी. पाऊण वाटी. म्हणजे खवा तुम्ही कमी जास्त करू शकताय तुमच्या गोडवरती ना अवलंबून असते सगळं ते. तर दुधात पहिला आपण घालून घेतलाय खवा. खीर कशी होणार स्वाती? आता तुम्ही केल्यावरच बघा की कशी होणार. तुझ्यासारखी पाहिजे बघ. माझ्यासारखी कशी भेटेल? गोड स्वीट तुला कमेंट देतात की स्वीट बहिणी, स्वीट आयसा ताई, तुझ्यासारखी खीर होऊ दे मस्त पैकी. आणि मंडळी बरं का, मसाले भाताची रेसिपी तर तुम्हाला दाखवल्याच. तर आज सुद्धा मॅडमने आमच्या मसाले भात केलाय. मसाले भात आणि शेवयाची खीर असा आजचा बेत आहे. जर तुम्ही दुधामध्ये खवा घातला की असं एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे फुटणार नाही आपली खीर.
म्हणजे खीर फुटत्या सुद्धा. हा फुटते की, अच्छा. म्हणजे गुठळ्या गुठळ्या झाल्या होते. आता आपलं तयार झालंय मिश्रण हे, त्यामध्ये आपल्याला हे भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालायचे, तरी तुपात भाजलेले. किती वेळ हलवायची ती खीर? एक म्हणजे 2 मिनिटं. खवा 2 मिनटं हलवायचा. 2 मिनिटं हलवायचं हां. आणि लगेच हे करायचं. त्यानंतर आपण टाकून घेतले ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रुट्स आणि ड्रायफ्रुट्स तुम्हाला मगाशी दाखवल्यात ते तेवढे आणि जास्त असले तरीसुद्धा खीर चांगली होते. यामध्ये कुठल्या पण रेसिपीचं कसं असते, आपल्या अंदाजानुसार घालायचं असते, पण मी जेवढं घेतलंय त्याप्रमाणे तुम्हाला अंदाज दाखवतो. ओके. म्हणजे 1 वाटी शेवाळ्या आणि अर्धा लिटर दूध घेतलंय मी इथं, आणि हे आता शेवाळ्या आपण भाजून घेतलेल्या यामध्ये घालायच्या. शेवाळ्या भाजताना पण तुम्ही कमी आचेवर, म्हणजे असं जास्त खरपूस नाही भाजला असा तरी चालतंय, पण आम्हाला असा रंग आलेला आवडतोय म्हणून आम्ही असं सोनेरी येऊपर्यंत भाजले, म्हणजे टेस्ट पण छान येत्या. यामध्ये अजून आपल्याला साखर घालायची. तर हे बघा तुम्ही, शेवाळ्या मी कशा भाजून घेतल्यात. गॅस आपला बारीक करायचा आणि आपल्याला वरूनच 1 वाटी साखर घालायची. गोड तुम्ही कमी जास्त करू शकता इथं पण. आणि ही खीर आटवायची की म्हणजे असंच शिजवायची की. आणि खीर कशी आहे, खव्याची खीर केली की जशी थंड होईल तसा घट्टपणा येतोय. घट्टपणा होतो. ही बघा आता कशी दरदरीत झाली आहे. ह्यामध्ये तुम्ही एक जण ज्यांच्याकडे खवा नसतोय त्यांनी पार्ले बिस्किट पुडा वापरतात. तुम्ही पार्ले बिस्किट घातला तरी पण छान चव येते. हे मगाशी मी जरा काजू बदाम काढायला लेट झाला, त्यामुळे हे काजू माझे थोडे करपलेत, पण तुम्ही समजून घ्या. हे बघू शकताय तुम्ही, कारण कडला पात्याला चिटकलेले मला दिसलेच नाहीत. हे बघा. तर ते काजू का करपले माहिती आहे काय? आपले ह्याच्यात स्वामींचा प्रकृती नाही, केंद्रातून पट्टी मागायला आलते आणि गॅस चालू होता आणि ते आम्ही दोघे तिकडे गेलो, त्यामुळे ते बोंबाला जरा गेली तिथं. मला सुद्धा त्यांनी बोलवली, मी म्हणजे हिला कसा स्वामी समर्थांचं सगळं हे करते त्यामुळे बोलवलं, त्यामुळे हिला सुद्धा तिकडे यायला लागलं. ते पट्टी आम्ही वर्गणी, कारण की 20 तारखेला प्रकट दिन आहे, त्यामुळे ती वर्गणी आपल्याला म्हणजे सगळीकडे घरोघरी मागायला फिरतात त्यांची माणसं, आणि आम्ही पण त्यातच आहे, त्यामुळे ते जरा काजू करपलं. समजून घ्या तुम्ही पण, तुम्ही करपवू नका. कुठेही रेसिपी चालू असताना, कुठे हे तुम्हाला धडा कसा आहे, रेसिपी चालू असताना कुठेही लक्ष विचलित होता कामा नाही. कोण काही बोलू दे किंवा कुठलं काही होऊ दे, रेसिपी मात्र व्यवस्थित झाली पाहिजे. जरा डोळा बाजूला गेला की रेसिपीची वाट लागणार म्हणजे लागणार. मग लोकांच्या कमेंट येतात की दादा असं झालं किंवा ताई असं झालं. तर रेसिपी ही मन लावून करण्याची गोष्ट आहे. तुमच्या गोष्टी काही कमी असतील तरी सुद्धा चालतात, पण जे मन आहे ते त्या रेसिपीत लागतंय, तर तुमच्या रेसिपीला चव येते. मी करत नसतो तरी पण मला माहित आहे. मी तर सोलून असं वेलदोडीची पूड घेतली आणि ती अशी वरून टाकणार आहे, असं त्यामध्ये मिक्स करायचं आहे. सालपाट काढले बाजूला आणि आतला फक्त बिया घातल्या. सालपाट म्हणा किंवा जरा आमच्या इथं गावंढळ शब्द असतात, गावरान शब्द असतात, समजून घ्या मंडळी. सालपाट किंवा फोलपाट. तर हे वेलची पूड, नाही स्वाती, कलर मात्र चांगला आलाय, कारण की मस्तपैकी असं दुधी कलर आलाय. तर मंडळी अशी बघा, ही अशी खीर झालेली आहे मस्तपैकी. ह्यात आपण वेलची पावडर शेवटला मिक्स करून घेतलेली आहे. वेलची पावडरमुळे सुद्धा स्वाद खूप भारी येतोय. आणि आता ही तयार झाली आहे. 1-2 मिनिटं शिजवायची ना. नाही, तयार झाली आता, पूर्ण तयार झालेली आहे. आता ही आपण गॅस बंद करायचा आहे आणि आपण करायचे टेस्ट. चला. तर मंडळी ही आपली खीर झालेली आहे तयार. आणि कलर कसा आलाय बघा, मस्तपैकी. तर तुम्ही सुद्धा ही खीर करून बघा, आमच्या मॅडमांनी केलेली, आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरात ट्राय करा आणि कशी होते नक्की सांगा. तर मंडळी खीर आपली तयार झालेली आहे. मी कसं भांडं घेऊन बसलोय बघा, आणि आमची आई काय सगळं बसले असं तुम्हाला प्रश्न पडतात, कारण ती उद्याची तयारी चालू आहे. काय करल्यात आहे बघू. बघा, आम्हाला मक्याचा चिवडा लय आवडतोय. चिवडा म्हणजे आता कसं लोकांना प्रश्न पडला, बघ कसं करतंय. तुमच्या जर कमेंट आला तर ह्या चिवडा तुम्हाला दाखवीन आम्ही, की बाबा कसा चिवडा करतो. लय भारी होतोय, म्हणजे एवढा भारी होतोय ना. आणि टेस्ट म्हणजे शिजवलेलं कणसं तर आपण खातोयच, पण ह्याचा चिवडा एवढा भारी होतोय ना, आणि मस्तपैकी झणझणीत चरचरीत होते की नाही. आणि आईच्या हातचा तर चिवडा खतरनाक.
त्यामुळे कांदा, कोथमीर, सगळं असं घालून टमाटो सगळं घालायचं. पहिला बी चट भाजून घ्यायचं आपण- आणि सगळं करायचं. हा ते आपण सगळी रेसिपी समज कमेंट आल्या तर दाखवूया आपण. तर आज केली ती आम्ही खीर. आता आमची मॅडम गेल्यात निवद दाखवायला बाहेर. तर तुम्हाला खीर आवडली तर नक्की ट्राय करून बघा. अशी आहे खीर. तर आमच्या मॅडम आलेल्या आहेत आणि खीर सगळेजण ट्राय करा म्हणून सांगा. सगळेजण नक्की ट्राय करून बघा चला कशी होते. बाय बाय. आता आम्ही या खिरीचा आस्वाद घेतो मस्तपैकी. बाय बाय.